नमस्कार. महाराष्ट्र सरकारनं मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक खूपच महत्त्वाची योजना सुरू केली आहे. तिचं नाव आहे लेक लाडकी योजना. आता या योजनेमुळे मुलींना आर्थिक मदत कशी मिळणार आहे आणि त्यांचं भविष्य कसं सुरक्षित होणार आहे हेच आपण आज अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. सगळ्यात आधी तो महत्त्वाचा आकडा पाहूया. या योजनेतून मुलीच्या जन्मापासून ते ती 18 वर्षांची होईपर्यंत सरकारकडून तब्बल 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 1,01,000 रुपये. ही खरंच खूप मोठी रक्कम आहे, जी तिच्या शिक्षणाला आणि भविष्याला एक भक्कम आधार देऊ शकते. पण मग प्रश्न येतो की ही मदत नक्की मिळते कशी? ती टप्प्याटप्प्याने मिळते की एकदम? आणि यासाठी कोण पात्र आहे? अर्ज करायचा कुठे? तुमच्या मनात आलेले हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता एक एक करून पाहणार आहोत. चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून की ही लेक लाडकी योजना नक्की आहे तरी काय आणि सरकारला ही योजना आणण्याची गरज का वाटली? तर बघा, ही योजना आहे महाराष्ट्र शासनाची आणि ही खास अशा मुलींसाठी आहे ज्यांचा जन्म 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर झालाय. आता याचा मुख्य उद्देश काय? तर तो अगदी सरळ आणि महत्त्वाचा आहे. मुलींच्या शिक्षणात पैशांची अडचण यायला नको. आपण पाहतो की अनेकदा घरातली आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलींचं शिक्षण अर्धवट राहतं. नेमकं हेच थांबवण्यासाठी त्यांच्या शिक्षणाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना आहे. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न, हे 1,01,000 रुपये एकदम मिळणार आहेत का? तर नाही. सरकारने याची एक छान विभागणी केली आहे. म्हणजे ही मदत टप्प्याटप्प्याने मिळते. चला बघूया हे टप्पे कोणते आहेत. ही जी एकूण रक्कम आहे ना, ती एकाच वेळी मिळत नाही. ती मुलीच्या जन्मापासून ते 18व्या वर्षापर्यंत अशा 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागून दिली जाते. आणि हे टप्पे असे निवडले आहेत जे तिच्या वाढीसाठी आणि शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विचार हाच आहे की प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर तिला आर्थिक पाठबळ मिळायला हवं. तर पहिला हप्ता मिळतो मुलीच्या जन्मानंतर आणि तो आहे 5,000 रुपयांचा. हा पैसा तिच्या सुरुवातीच्या काळात तिच्या आरोग्यासाठी, पोषणासाठी नक्कीच उपयोगी पडतो. त्यानंतर जेव्हा ती शाळेचं पहिलं पाऊल टाकते, म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेते, तेव्हा मिळतात 6,000 रुपये. म्हणजे तिच्या शालेय खर्चाची सुरुवात चांगली होते. पुढे जेव्हा ती 6वीच्या वर्गात जाते तेव्हा मिळतात 7,000 रुपये. कारण या टप्प्यावर शिक्षणाचा खर्चही थोडा वाढलेला असतो. त्यामुळे ही रक्कम एक चांगला आधार ठरते. आता येतो शिक्षणातला एक महत्त्वाचा टप्पा, 11वी. या वर्गात प्रवेश घेतल्यावर मिळतात 8,000 रुपये, जेणेकरून तिच्या उच्च माध्यमिक शिक्षणाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये. आणि आता येतो तो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा हप्ता. जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते तेव्हा तिला मिळतात तब्बल 75,000 रुपये. विचार करा, ही केवढी मोठी रक्कम आहे. ही रक्कम ती तिच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकते किंवा एखादं व्यावसायिक प्रशिक्षण घेऊ शकते. म्हणजे खऱ्या अर्थानं ती आपल्या पायावर उभी राहू शकते. बरं, आता मदत कशी मिळणार हे तर कळलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पात्र कोण आहे? म्हणजे कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो? यासाठी सरकारनं काही नियम आणि अटी ठेवल्यात. चला, त्या काय आहेत ते पटकन पाहून घेऊया. इथे 4 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली अट, कुटुंब महाराष्ट्राचं रहिवासी असलं पाहिजे. दुसरी, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1,00,000च्या आत असावं, त्यापेक्षा जास्त नको. तिसरी आणि खूप महत्त्वाची अट म्हणजे मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. आणि चौथी अट, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. या 4ही अटींची पूर्तता झाली तरच या योजनेचा लाभ घेता येतो. समजा पात्रता या सर्व अटींमध्ये बसत असेल तर मग पुढची पायरी येते कागदपत्रांची. अर्ज करताना कोणती कागदपत्र जोडावी लागतील? चला त्याचीही यादी पाहूया, म्हणजे सगळी तयारी आधीच करून ठेवता येईल. ही कागदपत्र तयार ठेवावी लागतील. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला, तहसीलदाराने दिलेला 1,00,000पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी असल्याचा पुरावा जसं की आधार कार्ड किंवा वीज बिल, आई आणि वडील दोघांचेही आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत, शक्यतो आईच्या नावे असलेल्या खात्याची, सोबत पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, कुटुंबाचा एक फोटो आणि विहित नमुन्यातील एक स्वयं घोषणापत्र लागेल. ही सगळी कागदपत्र जर आधीच गोळा करून ठेवली तर अर्ज करायला खूप सोपं जातं. चला,
आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पात्रता तपासली, कागदपत्र गोळा केली. आता प्रश्न उरतो की अर्ज करायचा कुठे आणि कसा? चला, ही प्रक्रिया आपण समजून घेऊ. ही प्रक्रिया खरं तर खूप सोपी ठेवली आहे. पहिलं काम काय करायचं तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा. दुसरं, तो अर्ज व्यवस्थित भरायचा आणि आपण आत्ता पाहिलेली सगळी कागदपत्र त्याला जोडायची. आणि तिसरं आणि शेवटचं काम म्हणजे हा पूर्ण भरलेला अर्ज तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा ICDS कार्यालयात किंवा जवळच्या CSC म्हणजे सेतू केंद्रात जमा करायचा. बस इतकंच करायचं आहे. तर मग आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पहिलं पाऊल उचलण्यास तयार आहात का? हे लक्षात घ्या की लेक लाडकी योजना ही फक्त काही पैशांची मदत नाहीये, तर हे मुलींच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. या संधीचा फायदा घेऊन आपल्या मुलींना शिक्षणाच्या जोरावर सक्षम बनवण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे, नाही का?